नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया म्हणजे कधीही न संपणाऱ्या सुखाचा आणि समृद्धीचा दिवस. आपल्या घरातली सगळी नकारात्मकता दूर होऊन लक्ष्मीचा अखंड वास राहावा असं आपल्याला वाटत असेल तर या अक्षय तृतीयेला हा एक छोटासा पण प्रभावी उपाय नक्की करून पहा. तर मंडळी, एका छोट्या भांड्यात किंवा धुपाण्यामध्ये गोवरी घ्या. त्यावर 7 कापूरवड्या थोड्या चुरडून टाका. आता त्यात 7 लवंगा टाका. सोबतच धूप किंवा अगरबत्तीचा चुरा आणि गुग्गुळ सुद्धा मिक्स करा. हे सगळं करताना मनातल्या मनात ओम महालक्ष्मी नमः हा मंत्र जपा किंवा लक्ष्मी मातेला घरात येण्यासाठी मनापासून साकडं घाला. आता हे प्रज्वलित करा. मंडळी, हा उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळल्यावर करायचा आहे. जेव्हा हा धूप जळायला लागेल तेव्हा त्याचा धूर तुमच्या पूर्ण घरात आणि कोपऱ्या कोपऱ्यात दाखवा. यामुळे घरातली सगळी वाईट शक्ती किंवा नकारात्मकता बाहेर जाईल. धूप शांत झाल्यावर जी राख उरेल ती तुमच्या घरातल्या झाडांच्या कुंडीत टाकून द्या. तर मंडळी, हा उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरात धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.